आज दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघातील अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आज या सर्व मतदारसंघातील लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। या सर्व मतदारसंघात आजच सर्व उमेदवारांना चिन्हांचं वाटप होईल। या टप्प्यातील 8 पैकी अकोला, बुलढाणा, हिंगोली या 3 मतदारसंघात भाजपमध्ये बड्या नेत्यांची बंडखोरी झाली। त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये धाकधूक आहे। या मतदारसंघातील बंडखोरी भाजप मोडीत काढणार का, हे चित्र आता स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। उमेश अलोणे आपल्या सोबत आहे। उमेश, खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे या सगळ्या संदर्भातला, त्यामुळे आज बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल असं म्हणावं लागेल। निश्चितच राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या 8 लोकसभा मतदारसंघाचं राजकीय चित्र स्पष्ट करणारा आजचा दिवस आहे। कारण आजच्या माघारीनंतर या 8 लोकसभा मतदारसंघात राजकीय चित्र आणि राजकीय लढती ज्या होणार आहेत ते स्पष्ट होणार आहेत। या 8 लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पश्चिम विदर्भातला अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि पूर्व विदर्भातला वर्धा यासोबतच मराठवाड्यातला परभणी, नांदेड आणि हिंगोली या 8 लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे। प्रामुख्याने बंडखोरीचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये 2 बंडखोऱ्या मोठ्या झालेल्या आहेत। त्या दोन्ही बंडखोऱ्या ज्या आहेत त्या महायुतीमधल्या आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता प्रतापराव जाधव यांच्या विरोधात, मात्र त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की ते त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे। यासोबतच भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काल त्यांची दिवसभर मनधरणी करण्यात आली भाजपकडून आणि त्यांना नागपूरला पाचारण करण्यात आलं होतं। त्यामुळे विजयराज शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दुसरा मतदारसंघ अकोला पाहिला तर अकोल्यामध्ये भाजपाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड केलेला आहे। काल धोत्रे कुटुंबातल्या काही लोकांनी नारायणराव गव्हाणकर यांची भेट घेतली, त्यामुळे नारायणराव गव्हाणकर आपली उमेदवारी मागे घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यासोबतच अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराज आंबेडकर यांनी आधी माघारीचा जो आहे तो निर्णय घेतला होता, मात्र काल त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवणार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांची उमेदवारी मागे घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट आहे। सर्वात महत्त्वाचं जर मराठवाड्यातल्या मतदारसंघाचा विचार केला तर हिंगोलीमध्ये भाजपाचे नेते जे आहेत रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी केली होती। काल दिवसभर भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांनी जे आहे त्यांची मनधरणी केली। त्यामुळे हिंगोलीमध्ये रामदास पाटील सुमठाणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि जर अर्जांचा विचार केला तर सर्वाधिक अर्ज जे आहे ते नांदेडमध्ये सर्वाधिक उमेदवारीने अर्ज दाखल केले, त्यामध्ये नांदेडमध्ये 66 आहे, परभणीमध्ये 41 आहे, अमरावतीत 56, वर्धा 26, यवतमाळ, वाशिम 20, अकोला 17 आणि बुलढाण्यामध्ये 25 अर्ज जे आहेत ते उमेदवारांचे दाखल आहे। त्यामुळे नेमकं किती उमेदवार रिंगणात राहतात आणि इथली राजकीय लढत नेमकं कशी असेल याचं चित्र आता स्पष्ट होणार आहे। आणि आज नंतर खऱ्या अर्थाने 8 लोकसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी आणि राजकीय रण तापायला सुरुवात होणार आहे असं म्हणता येईल। नक्कीच उमेश, आजच्या दिवसभरातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।